हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. वाव, ही बघा, ही ओल्या हरभऱ्याची आमटी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे. अगदी आपण झणझणीतसुद्धा बनवू शकतो आणि ती अगदी स्वादिष्ट लागते. करून बघा. चला तर मग बघूया आपण ही आमटी कशी बनवायची आहे ते. आता बाजारामध्ये आपल्याला अगदी छान ताजे ताजे हिरवेगार असे हरभरे मिळतात. मी ह्या हरभऱ्याची जुडी आणलेली होती आणि हे मस्तपैकी हरभरे अगदी सोलून घेतलेले आहेत आणि छान धुवून घेतलेले आहे. ह्याची आज आपण एक खूप छान रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी मी 1 वाटी हरभरे जे आहेत हे कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या काढून घेतलेले आहे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. तेल आपलं थोडं गरम होऊ दे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. थोडीशी आपण मोहरी घालूया. मोहरी थोडी तडतडू दे. मोहरी तडतडलेली आहे. आता आपण थोडेसे जिरे घालूया. त्यानंतर थोडं हिंग घालूया. एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. हा कांदा आपण थोडासा मंद विस्तवावरती परतून घेऊया. खूप छान रेसिपी आहे, अगदी करून बघा आणि झटपट होणारी आहे. जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा कुकरमध्येच आपण हे हरभरे उकडायला ठेवलेत, म्हणजे शिजायला ठेवले तरी चालेल. थोडासा आपण कढीपत्ता पण घातलेला आहे, ज्याने अगदी छान सुगंध येईल. थोडं मीठ घालूया. त्याच्यामुळे कांदा काय होतो, लवकर शिजतो आणि चव ह्याची खूप छान येते. अगदी चवीप्रमाणे आपण घालू शकता कांदा किंवा मीठ. थोडंसं 2 मिनटं परतून घेऊया. थोडासा आपण टोमॅटो घातला आहे, तो पण परतून घेऊया. आता हे हरभरे आपण मिक्सर जारमध्ये घेतलेले आहे. फक्त एकदाच आपण काही सेकंद आपण फक्त हे ब्लेंड करायचं आहे. खूप बारीक वाटायचं नाही आहे, जाडसरच ठेवायचं आहे. मी पाणी वापरलेलं नाही आहे. हे बघू शकता आपण, हे मी जाडसर वाटलेलं आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. थोडीशी हळद घालूया. थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया. थोडा गरम मसाला घालूया. जसं आपल्याला तिखटपणा पाहिजे असेल तसं घ्यायचं आहे. धने जिरे पावडर. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण जे हरभरे वाटून घेतले आहेत ते घालायचे आहेत. ह्यामध्ये मी थोडासा ओला नारळ पण घेतलेला आहे, थोडा वाटून घातलेला आहे. त्याच्याने अगदी खूप छान टेस्ट येते. अगदी कोकणामध्ये तर प्रत्येक गोष्टीमध्ये ओला नारळ वापरण्याची त्यांना सवय असते आणि आवड पण असते अगदी. त्याच्यामुळे मी 2 टेबलस्पून ओला नारळ घेतला होता आणि तो थोडा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. त्यामुळे बघा, आपली ही आमटी इतकी सुंदर होणार आहे अगदी, आणि अगदी स्वादिष्ट लागणार आहे. थोडंसं मी हे पाणी पण घातलेलं आहे. जशी आपल्याला आवश्यकता असेल त्याच्यानुसार आपण पाणी घालायचं आहे. आणि हे 5 ते 7 मिनटं आपण हे मंद विस्तवावरती झाकण ठेवून शिजवून घेऊया. एक मी ह्याच्यामध्ये टिप्स सांगायला विसरलेले होते. जेव्हा मी कांदा परतत होते तेव्हा मी थोडंसं आलं, लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा वाटून घातलेलं होतं. ते घालताना माझं स्किप झालेलं आहे. आता हे शिजवून घेऊया. झाकण ठेवलं आहे. 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊया मंद विस्तवावर. ही आता आमटी झालेली आहे. इतकी मस्त अगदी झालेली आहे, बघू शकता आपण. थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. मिक्स करूया आणि आपण आमटी ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण आपण ही सर्व करू शकतो. आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करायचा आहे आणि आमटी सर्व करायची आहे.
वाव, हे बघा आपली ही ओल्या हरभऱ्याची आमटी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे. बनवायला पण अगदी सोपी आहे आणि अगदी चविष्ट लागते आणि बनवायला पण अगदी सोपी आहे. त्याच्यामुळे आपण ही झटपट बनवू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.